आज आज जे मी आज वर्णन करायला सांगतोय याचं कारण हेच आहे की आज गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी सगळे सद्गुरू दत्तात्रेय सगळे देव सगळे अगदी आनंदी असतात आणि ते आपण जे मागू ते देतात आपल्याला. तर आज मी मागणं केलं होतं की हे बरेच दिवसाचं माझं स्वप्न आहे की हे साधकांना माझ्या गुरुभक्तांना बांधवांना भगिनींना हे मला काय काय अनुभव आले हे त्यांना समजायला पाहिजे आणि त्या अनुभव सांगावे. कोणा सांगावे? ज्यांचं त्याच्यावर भरोसा आहे त्यांना सांगावे. ज्यांना भरोसा नाही त्यांच्या पुढे आपण अनुभव सांगू नये. परंतु आज सगळ्यांचाच विश्वास आहे इथे बसलेला सगळ्यांचा, त्याच्यामुळे मी हे धरतोय हे अनुभव सांगायचे. तर हे अनुभव सांगताना मला खूप आनंद वाटतो. मामांनी जे मला काय जे काय अनुभव दिले, आता हा जो अनुग्रह मिळाला अनुभव सांगितला, माझी जी इच्छा होती मामांपुढे आपण बसायचं तर 1 तास बसायच्या ऐवजी 2.5 तास मी मामांपुढे माझं हे झालं. तसंच मला असं वाटायचं की सद्गुरूंना आपण भेटावं, सद्गुरूंनी आपल्या इथे यावं. तर मी श्रीरामपूरला असताना का तिथे तुमच्या बडोदा बँकेत एक मॅनेजर होते पंढरे साहेब म्हणून, ते ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे. त्या प्रवचनात मी एक दिवस त्यांचं प्रवचन ऐकलं आणि मामा म्हणजे ज्ञानेश्वरीचे मास्टरच. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवला त्यांच्या डोक्यावर. तर त्यांना जर मामांना आपण जर बोलवलं तर मामा इथे येतील, आपल्या घरी त्यांचं वास्तव्य राहील 2-4 दिवस. तर मी त्यांच्या संयोजकाला विचारलं की मामांना तुम्ही बोलवाल का इथे, आमचे असे सद्गुरू आहेत आमचे. तर म्हणे ठीक आहे म्हणाले. आणि जे प्रवचन करायचे पंधरे साहेब तर त्यांना मी घरी बोलवलं आणि त्यांच्या स्वप्नात मामा 2-3 वेळा आले होते. आणि जेव्हा ते माझ्या घरी आले की त्यांनी फोटो पाहिला आमच्या सद्गुरूंचा मामांचा आणि ते म्हणाले की का हे कोण? म्हटलं हेच मामा आमचे सद्गुरू. अहो म्हणे मला यांना भेटायचं आहे, मला यांना भेटायचं आहे. केव्हा चालताय? आता सद्गुरूंच्या दर्शनाला जायचं म्हटल्यानंतर मी कधीही रजेचा पैशाचा कधीही विचार केला नाही. लगेच त्यांना म्हटलं मी येतो तुमच्याबरोबर. आणि त्यांना घेऊन मी माऊलीत गेलो, मामांना घेऊन, आपलं पंधरे साहेबांना घेऊन. आणि मामा म्हणाले की या म्हणे मुकुंदराय. मला ते मी पोटात असल्यामुळे ते मला म्हणायचे PNG म्हणायचे, मला ते PNG या म्हणे. तर मग त्यांना पंधरे साहेबांचं त्यांना आठवण करून दिली, ओळख करून दिली. आणि पंधरे साहेब म्हणाले मी ब्राह्मण नाहीये तर मी प्रवचन करू का नको? तर मामा म्हणाले अरे म्हणे ब्राह्मण कोण म्हणे? जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. आणि तू जे प्रवचन करतोय लोक तुला परत परत बोलवत आहेत तर तू प्रवचन करत जा म्हणे तू. मग त्याने आणखीन एक पुढे पाऊल टाकलं पंधरे साहेबांनी की मला म्हणे अनुग्रह मिळेल का म्हणे. म्हणे का नाही म्हणे, उद्या आपल्या माऊली आश्रमाचा वाढदिवस आहे तर तू उद्या पहाटे तुझ्या मंचरला जा सासूरवाडीला आणि तिथून धोतर नारळ असं घेऊन येतो. तर ते म्हणाले ठीक आहे म्हणे. आणि लगेच आताच जा आणि रात्री परत ये, कारण रात्री इथे गाड्या नाही आहेत पुण्याला यायला, इथून बसेस नाही आहे. तर तू आताच जा आणि 10च्या आत घरी ये. त्यांना 6-7 वाजता सोडलं. ते गेले मंचरला, मंचरून 1-1.5 तासात परत आले. तोपर्यंत 9:30 वाजता ते आले असतील. पण पहाटे उठायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण झोपलो होतो. पण त्याने माझ्याकडचा नारळ हार पेढे आणले होते माझ्याकडचे. आणि मामा उठल्या, आम्ही पण पहाटे उठलो तेव्हा आश्रमामध्ये 2च खोल्या असायच्या आणि थंडीचे दिवस होते, गार पाण्याने आंघोळ करायची. आणि धोतर बितर मामा म्हणाले की तू थांब म्हणे, उद्या आपल्या माऊलीचा वाढदिवस आहे, तू रुद्र म्हणे तू. तर म्हटलं मामा, म्हटलं मी रजा घेतली नाहीये. आता मामांना माझ्या सगळ्या लोकांची नावं माहिती, सगळं माहिती. तर मामा म्हणाले की अरे तुझा खोबरेगाडी तरी येईल का उद्या? तो यायच्या आधी तुझ्या पोस्टाची नोकरीचं बरं आहे म्हणे, संध्याकाळी 5 पर्यंत जरी गेले तरी तुमची हजेरी लागते, तुमची हजेरी लावतात ते. आणि तुझं साहेब आहेस म्हणे तिथे. आणि तुझा साहेब जो आहे खोबरेगाडी तो सुद्धा तू आल्याशिवाय तो येणार नाही म्हणे. तर म्हटलं बरं. म्हटलं मी त्या दुसऱ्या दिवशी थांबलो. पहाटे उठलो तर त्याने पण माझ्यासाठी नारळ आणला होता. हा नारळ तुम्ही पण ठेवा म्हणे.
हा नारळ तुझ्यासाठी आणलाय. मामा पहाटे उठले आणि आम्हाला म्हणाले की आपापले नारळ देवापुढे ठेवा, दत्तात्रेयांपुढे, आणि 50 मिनिटं डोळे मिटून बसा. काही करायचं नाही, काही करायचं नाही, याच्यापेक्षा सोपं काय म्हणाले. डोळे मिटून बसा 50 मिनिटं. आणि ते डोळे मिटून 50 मिनिटं म्हटल्यानंतर त्याने आम्ही पहाटे उठलो, आंघोळ वगैरे केल्या आणि मला नारळ दिला होता. मी पण नारळ ठेवला तो. आणि तिथे एक अशी याची चेन आहे, तिथे दरवाजा जो आहे तो याचा दरवाजा आहे, चेनचा दरवाजा आहे. तर त्या दरवाजाच्या इथे मी बसलो, तिथे तोंड करून दत्तात्रेयांकडे. आणि मामा म्हणाले, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणून डोळे मिटून 50 मिनिटं बसायचे. ज्या क्रिया होतील त्या होऊ द्यायच्या म्हणाले. आणि मी पण नारळ ठेवला होता, मी पण बसलो डोळे मिटून. आणि डोळे मिटून म्हटल्यानंतर माझ्या इतक्या क्रिया सुरू झाल्या की मी जवळजवळ 1.5-2 फूट असं उंच ओढत होतो त्या साधनेमध्ये. आणि साधना संपली, 50 मिनिटं झाले, मी मामाच्या पाया पडायला गेलो. तर मामा म्हणाले की काय मुकुंदा, तू कशाला नारळ ठेवलाय? ते काय पोस्ट ऑफिस आहे का म्हणे, रिन्युअल करून घ्यायचं म्हणे, तुला दिलेली दीक्षा, तू परत कशाला नारळ ठेवला म्हणे, पण तुझी साधना चांगली चालली म्हणे. असं साधनेचं सर्टिफिकेट ते मला मिळत गेलं की मामा म्हणाले की तुझी साधना चांगली चालली, पण अशीच रोज प्रेमाने, नियमाने आणि श्रद्धेने साधना करत जा, त्यातच तुझं भलं आहे. आणि या साधनेच्या बाबतीत मला माझं काही हे मन व्हायचं नाही की आपण सगळ्यांना सांगतो की मामा माझे गुरु आहे, पण आपलं शिष्यत्व मामांना मान्य आहे की नाही, की आपण पापी, आपण खरंच शिष्य आहोत की नाही त्यांचे. आपण एकदा मामांना पत्र लिहू. आणि पत्राला लागलो की काहीतरी कारण आहे का की फोन यायचे, पत्र लिहिणं. तेव्हा मी लातूरला ऑडिटला गेलो होतो. ते पत्र लिहिणं काही झालं नाही, परंतु ती इच्छा सुद्धा मामाने माझी पूर्ण केली. मी जेव्हा परत हेडक्वार्टरला श्रीरामपूरला आलो तेव्हा तिथे एक सैन्यामध्ये, मिलिटरीमध्ये एक त्यांचे साधक होते. त्यांना 2 महिने रजा मिळाली होती. त्यांनी मामांना पत्र लिहिलं होतं, तो श्रीरामपूरचेच होते ते. तर त्यांनी मामांना पत्र लिहिलं की मामा असं असं मला रजा मिळते, तर मी श्रीरामपूरला येतोय, तर आपण आहात ना पुण्याला, तर आपल्या दर्शनाला यायचे. मामाने त्याला पत्र लिहिलं त्यांना की अरे म्हणे तू श्रीरामपूरला आला की आपले एक साधक आहे तिथे, पोस्टमास्टर आहेत म्हणजे PMG आहेत आपले अकोलकर म्हणून, त्यांना भेट. आणि ते आले तर मी ऑफिसमध्ये गेलो तर तिथे एक मुस्लिम पोस्टमास्टर होता आमचा. तो म्हणाला अरे म्हणे तुमच्याकडे एक मिलिटरी मॅन आला होता, तुमच्याशी काम येते. तो आला, त्याने हा नंबर दिलाय, त्याला फोन केला. म्हटलं कोण आपण? तर मी मामांचा साधक आहे म्हणे, माझी आई वगैरे इथे असते आणि माझी आई पण साधक आहे, मी पण साधक आहे, मी 2 महिने इथे आता राहणार आहे, तर मला तुम्हाला भेटायचं. मामांचं मला पत्र आलं. आता लेखी पत्र मला त्याने दाखवलं की आमचे अकोलकर, मुकुंदराव अकोलकर आपले साधक आहेत, त्यांना जाऊन भेट. आता मला आणखीन काय पाहिजे लेखी? मला त्यांनी लेखी पत्रच दाखवलं की मामाने त्यांना सांगितलं होतं की आपले साधक मुकुंदराव आहेत, त्यांना भेट. तरी पण मी गप्प बसावं का? माझं आपलं चालूच होतं की मामांनी म्हणायला पाहिजे की तुम्ही माझे साधक आहात, तर यासाठी काय करायला पाहिजे आता. तर असंच विचार माझे चालू होते. तर होता करता करता का साधनेचं तर 2 तास साधना माझी झालीच त्यांच्या समोर. त्यांचे साधक आहे हे त्यांनी मान्य केलं, तरी पण माझं हे होईना. मग मी साधना करत असताना आज काय करायचं आपल्याला, मामा आपल्याला कशी भेटते. तर परत मामाने तिसऱ्यांदा मला सांगितलं की तू माझा शिष्यच आहे, आता तुला काय करू, आणखी काय पाहिजे तुला. तेवढ्यात मला एक फोन आला की आम्हाला भेटायचं आहे आम्हाला, तर तुम्ही ताबडतोब या इथे, तुम्हाला केव्हा भेटायला येऊ. तर म्हणलं काय काम आहे? तर म्हणे तुमची नाशिकला जमीन आहे, ती जमीन तुम्हाला तुमचंच आहे, तुमच्या हातातच सर्व आहे, तर तुम्ही या इथे. ते व्यवहार मला तुम्हाला भेटायचे त्यासाठी. ते आले आणि ते म्हणाले की असा व्यवहार आहे,
तर मला म्हणे तुमची जमीन पाहिजे. म्हटलं माझ्या हातात काही नाही आहे. माझे वडील आहेत, काका आहेत, 2 काका आहेत, 4 भाऊ आहेत. तर मी सगळ्यात लहान आहे. त्याच्या ते बघतील ते, तर तुम्ही त्यांना भेटा. अहो म्हणे या जगात कोण कोणाचं आहे म्हणे. भाऊ कोणाचा नाही, बहीण कोणाची नाही, आई नाही, वडील नाही, कोणी नाही. तर मी या जनार्दन स्वामींचा शिष्य आहे आणि त्यांनी तुमच्याकडे मला पाठवलं. तर तुम्ही जे काय, कारण पैसेच नसायचे माझ्याकडे, तर काही ना काही मी कामं करायचो. मी कुठे लिक्विड सोप पहाटे उठून साधना करायची, एक बादलीभर लिक्विड सोप तयार करायचं, ते 25 बाटल्या विकल्याशिवाय चहा घ्यायचा नाही. संध्याकाळी लिक्विड सोप तयार करायचं, 20 बाटल्या विकल्याशिवाय जेवायचं नाही. एका बाटलीला मला 50 पैसे मिळायचे. आणि मग ते असं माझं चालू होतं. तर ते म्हणे हा तुमच्या लिक्विड सोपच्या फॅक्टरीला हे पैसे लावा, मी तुम्हाला पैसे देतो. घर चालवण्यासाठी काहीतरी उद्योग करायचा, त्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. कारण ज्या स्मगलरने मला पोचवलं होतं त्याचे पैसे देता नाकीनव आलं होती मला अगदी. तर त्याच्यामुळे मी अगदी वैतागून गेलो होतो अगदी. आणि त्याच वेळेला परंतु मामा मला भेटले आणि त्यांचं चरित्र पाहिलं, त्यांचं हे पाहिलं. मग कुठे लिक्विड सोपवी, कुठे काही कर, असं करत करत माझं हा व्यवसाय पैशाचे काहीतरी कमवून मी पुढे चालवत होतो माझं. आता मुलं शिक्षणाला लागली, कॉलेजमध्ये जायला लागली, कॉलेजची फी वगैरे कशी हे करायची, हा सगळा प्रश्न होता. परंतु मामा त्यातून सगळं मार्ग काढत होते, बरोबर मार्ग काढायचे. आणि हे लिक्विड सोप वगैरे विकत असताना कारण मामा पण लहानपणी लिक्विड सोप वगैरे विकायचे, साबण विकायचे, अत्तर विकायचे. तर त्यांचे चरित्र असलं, कारण त्यांच्या मातोश्रींना त्यांच्या काकांनी फसवलं आणि त्यांना राहत्या वसनेशी घराच्या बाहेर पाठवून दिलं होतं, असं त्यांच्या चरित्रात आहे. पण एवढी संकट त्यांच्यावर आली असून सुद्धा मामांनी काय करावं. त्यांची आई म्हणजे त्यांचं श्रद्धास्थान. प्रत्येक अनुभव सांगताना, ते पटवून देताना आमची आई असं म्हणायची, आमची आई असं म्हणायची, सांगायची, असं ते म्हणायचे. तर त्यांच्या प्रवचनात गोष्टी ऐकून मी एक दिवस मामानं विचारलं, का हो मामा, तुमच्या आईंचा असं काही संच आहे का या गोष्टींचा. तर याचा संच तुम्हाला आमच्या संतकृपा मासिक आणि वामनराज मासिक, त्यात जेव्हा माझे प्रवचन येतात त्या प्रवचनात आमच्या आईच्या गोष्टी आहेत. तर मी ते प्रवचनाचे अंक वगैरे आणले आणि त्यातून ते त्यांच्या आई काय सांगायच्या त्याचं बघायचो. आणि एकंदर असा एक निर्माण झाला होता माझ्या मनात की हे आईंचं ऐकतात. तर त्यांच्या आईंचा फोटो माझ्याकडे होता. मी रोज त्या आईच्या फोटोकडे नमस्कार करतो फोटोला आणि त्यांना प्रार्थना करतो आईना त्यांच्या की मातोश्री मामांना सांगा माझ्याकडे पूर्ण लक्ष ठेवा. तर हे मला माहीत नव्हतं, परंतु आपल्या मनात काय चाललंय, आता मी इथे तुमच्याशी बोलतोय हे माझ्या गुरूंना सगळं माहिती. ते तिथून पाहतायत तुमचं काय चाललंय. तर एक दिवस आम्ही जेव्हा नर्मदा परिक्रमाला गेलो त्यावेळेला माझे वडील आणि मामा याच्यावर बसले होते, झाडाखाली पारावर बसले होते. आणि त्या पारावर बसता बसता बाळासाहेबांनी आमच्या वडिलांनी विचारलं, का हो मामा, तुमचं मुकुंदावर एवढं प्रेम का. अर्थात आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सद्गुरूंचं सगळ्या भक्तांवर सारखंच प्रेम असतं. परंतु मामांनी त्यांना सांगितलं की त्याने आमच्या आईना धरून ठेवलं. मी आश्चर्यचकित झालो की त्यांना कसं कळलं की मी रोज त्यांच्या आईला सांगतो. परंतु त्यांना बरोबर समजलं की हे आपल्या आईना नमस्कार करतात. तर एकदा असं आम्ही ट्रिप यात्रेला जात असताना कोणीतरी म्हणाला, मुकुंदा काहीतरी आपण भजन म्हणू. मग माझ्या मनात एकदम असं भजन आलं की मामांच्या आईचं नाव पार्वती देवी आणि यांचं नाव श्रीपाद. तर मी एक त्या तालावर श्रीपादा श्रीपादा पार्वती नंदन श्रीपादा. तर मी ते भजन सुरू केलं, श्रीपादा श्रीपादा पार्वती नंदन श्रीपादा, श्रीपादा श्रीपादा पार्वती नंदन श्रीपादा. मामा पुढे बसले होते बसमध्ये. तिने असं वळून पाहिलं आणि नंतर मग आमचं आपलं दररोज ते लोक माझे बाकीचे सारे बंधू म्हणायचे की अरे ते भजन म्हणणं. पण मग मला परत ते म्हणता येणार भजन. पण तेव्हा माझी इच्छा होती ती मामाने पूर्ण केली.
असे प्रत्येक अनुभव मामाने मला